बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगर मनपासाठी इच्छुकांची मांदियाळी लागली आहे। भाजपमध्ये एका जागेसाठी 52 इच्छुक दावेदार आहेत। भाजप कोर कमिटीची बैठक पार पडली। बैठकीनंतर मंत्री सावे मुंबईकडे निघाले। युतीची अधिकृत घोषणा 24 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। तर मुंबई पाठोपाठ संभाजीनगरमध्येही युतीसाठी प्रयत्न केले जात आहेत। चर्चा सुरू आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। विजय, आपण पाहतोय युती संदर्भात शिवसेना भाजपमध्ये वारंवार बैठका होत आहेत, चर्चा होत आहे। जागा वाटपाचा निर्णय कुठपर्यंत पोहोचलाय? नक्कीच पर्यंत जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी आता भाजप आणि शिंदे सेना जे आहे युतीचा फॉर्म्युला ठरल्याचं देखील कळत आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 4 बैठका ज्या आहेत त्या शिंदे सेना आणि भाजपच्या झाल्या होत्या। यामध्ये शिंदे सेनेकडून काही नेते उपस्थित होते। तर काल पाहिलं भारतीय जनता पार्टीचे कोर कमिटी जी आहे यांची बैठक पार पडली। यामध्ये शिवसेनेसोबत बैठक जे युती करायची आहे या संदर्भात त्यांचा फॉर्म्युला देखील ठरलेला आहे। 50-50 जागा ज्या आहेत त्या दोघा जणांमध्ये चर्चा देखील झालेली आहे। मात्र ही चर्चा जी आहे ती अधिकृत झाली नसून आता 24 डिसेंबर रोजी जे आहे ते पालकमंत्री संजय सिरसाट आणि मंत्री अतुल सावे हे दोघं जण घोषित करू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय। सध्या जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून एका जागेसाठी चक्क 52 ते 53 उमेदवार जे आहेत ते मुलाखती देत असल्याचे पाहायला मिळतं। त्याच पार्श्वभूमीवर आता भाजप देखील ऐनवेळी जे आहे ते एबी फॉर्म देणार आहे। कारण कार्यकर्त्यांमध्ये फूट पडू नये त्यासाठी हे संपूर्ण पक्ष जे आहे ते खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता काही पक्षप्रवेश जे आहेत ते देखील भाजपचे प्रदेश रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे। मात्र ते कोण प्रवेश करणार हे अद्यापही स्पष्ट झालं नाही। सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीची चर्चा सुरू आहे आणि 24 डिसेंबरमध्ये छत्रपती संभाजीनगरची युती होणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष असणार आहे। अगदी घोषणा कधी होते विजय, त्या संदर्भात आता लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।